नमस्कार शिक्षक मित्र हो. नुकताच CBSEच्या CTET या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि त्या परीक्षेमध्ये ज्यांना क्वालिफिकेशनचे मार्क्स मिळाले त्यांची मार्कशीट व क्वालिफिकेशन सर्टिफिकेट हे डिजिलॉकरवरती अपलोड करण्यात आलेली आहेत. परंतु विशेषतः लग्न झालेल्या माझ्या शिक्षक भगिनी मैत्रिणींची एक मोठी समस्या याच्यामध्ये आपल्याला दिसून येते की त्यांचं लग्नाअगोदरचं नाव वेगळं आणि लग्नानंतरचं नाव वेगळं. जे की त्यांच्या डॉक्युमेंटवरती नाव हे लग्ना अगोदरचं आहे आणि आधार कार्डवरती लग्नानंतरचं आहे. त्यामुळे डिजिलॉकरमध्ये आधार कार्डवरती आधारित असल्यामुळं त्या ठिकाणी ज्या डॉक्युमेंट फेच करायला जातात त्यावेळेला त्यांना नेम मिसमॅचची मोठी समस्या येते. बघूयात आपण यामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला याच्यावर उपाय करता येतील. अनेक वेळेला लोक सांगतात की आधार कार्ड बदला, परंतु आधार कार्ड फक्त 2दा बदलता येतं. त्यामुळे विनाकारण ते बदलण्यापेक्षा आपल्याला आधार कार्ड न बदलता देखील डिजिलॉकरहून आपल्याला आपले सर्टिफिकेट मिळवता येतात. ते कसे मिळवायचे ते आपण थोडक्यात बघूयात. सर्वप्रथम काय करायचं तर आपण या ठिकाणी बघतोय सर्च डॉक्युमेंटमध्ये जातो. आपण सर्च डॉक्युमेंटमध्ये गेल्यानंतर आपण CTET टाईप करून टीचर एलिजिबिलिटी सर्टिफिकेट टेस्ट ते आपण सर्च करतो. ते सर्च केल्यानंतर आपला रोल नंबर, आपलं नाव ऑलरेडी आधार कार्डवरचं येतं. फेब्रुवारी 2026 सिलेक्ट केल्यानंतर रोल नंबर टाकल्यानंतर गेट डॉक्युमेंट घेतलं तर आपल्याला फेचिंग फेल अशा प्रकारचा मेसेज येतो. नेम मिसमॅच ट्राय अगेन असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. मग ही समस्या सोडवण्यासाठी काय करायचं आहे तर ही समस्या सोडवण्यासाठी सर्वप्रथम आपण त्या ठिकाणी पुन्हा आपल्या डिजिलॉकरच्या मेन पेजला यायचं. या ठिकाणी मेन्यूवरती क्लिक करायचं. मेन्यूवर क्लिक केल्यानंतर हेल्प हा ऑप्शन आपण निवडायचा. हेल्प या ऑप्शनला निवडल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा हेल्प सेंटर येईल. यामध्ये रेज क्युरी याच्यावरती क्लिक करायचं आहे. रेज क्युरीवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ते विचारतं तुमचा ईमेल ID टाका. आता इथे महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या डिजिलॉकरला आपला ईमेल ID अपडेट असणे गरजेचं आहे. जर तो अपडेट नसेल तर तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुमचा ईमेल ID अपडेट करून घ्या आणि तो ईमेल ID या ठिकाणी टाकायचा आणि सबमिट करायचं. तो सबमिट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी OTP येईल ईमेलवरती. तो OTP या ठिकाणी सबमिट करायचा आहे. हा सबमिट केल्यानंतर आपलं तिकीट क्रिएट होतं. हे जे तिकीट क्रिएट होतं या ठिकाणी क्रिएट न्यू तिकीट म्हणतं त्या ठिकाणी ते तिकीट क्रिएट केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला आपला काय करायचं आहे, आपला जो काही समस्या आहे ती समस्या या ठिकाणी मी लिहिलेली आहे त्या पद्धतीने तुम्हाला लिहायची आहे की माय एज्युकेशनल डॉक्युमेंट आर विथ माय ओल्ड नेम. मग तिथे तुमचं नाव असेल जे सर्टिफिकेटवरती आहे. माय नेम चेंज आफ्टर माय मॅरेज अँड दॅट इज ॲज पर आधार. मग आधारवरती माझं लग्नानंतरचं नाव आहे ते त्या ठिकाणी लिहायचं आहे. माय चेंज नेम इज पब्लिश इन महाराष्ट्र स्टेट गॅजेट. आता नेम चेंज गॅजेटमध्ये आपण जे राजपत्र करतो ते, किंवा मग तुम्ही मॅरेज सर्टिफिकेटचा उल्लेख या ठिकाणी करू शकता जे काय तुमच्याकडे असेल त्याच्यानुसार. आणि मग त्या ठिकाणी तुमची जी काही CTETला तुम्ही जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करू शकता आणि तुमचा इश्यू या ठिकाणी झालेला आहे तो त्या ठिकाणी मेन्शन करता येतो. सपोर्टिंग डॉक्युमेंटमध्ये तुम्ही तुमचा आधार, तुमची रिझल्ट कार्ड जे आपण CBSEच्या याच्यावरून डाउनलोड केलेली आहे ती, गॅझेट, त्यानंतर तुमचं या ठिकाणी ॲप्लिकेशनचा फोटो आणि सोबतच तुम्ही आणखी तुमचं जे काही नेम मिसमॅच येतं त्याचा फोटो, त्याचा स्क्रीनशॉट त्यावरती अपलोड करून द्यायचा आहे आणि वेट करायचं आहे. हे केल्यानंतर 1-2 दिवस जातात किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला या प्रकारचा मेल किंवा या प्रकारचा मेसेज हा तुम्हाला प्राप्त होतो. आणि ह्या प्रकारचा मेसेज प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अनेक जण गोंधळात जातात. आता काय करायचं तर यावेळेला या खालच्या वेबसाईटला न जाता हे जे वरती लिहिलं आहे प्लीज रेज द तिकीट ॲट NAT सपोर्ट, या NAT सपोर्टच्या या वेबसाईटला इथेच क्लिक करायचं. इथेच क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला ब्राउझरमध्ये घेऊन जाईल आणि ब्राउझरमध्ये घेतल्यानंतर या प्रकारचा विंडो त्या ठिकाणी ओपन होते. ही विंडो ओपन केल्यानंतर इथं सेंड क्युरी यावरती आपण रेज तिकीट स्टुडंट कॅन रेज देअर क्युरी थ्रू द डिजिलॉकर यावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा ईमेल ID आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि जो ईमेल ID टाकला त्याच्यावरती मग सबमिट केल्यानंतर तुम्हाला OTP येईल. तो OTP टाकून तुम्ही केलं की तुमचं तिकीट क्रिएट होतं. त्या ठिकाणी मग तुम्हाला एक विंडो अशी येते की ज्याच्यामध्ये तुम्हाला कशाबद्दल प्रॉब्लेम आहे तो लिहायचा, तर तो नेम मिसमॅच सिलेक्ट करायचं. बोर्ड विचारतं ते बोर्डवरती टाकायचं आपल्याला CBSE आणि त्यानंतर आपण त्याला सबमिट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली तुमचं काय क्युरी आहे त्या ठिकाणी लिहायला सांगतात. ती क्युरी तुम्ही या ठिकाणी सगळी लिहू शकता. जसं मी या ठिकाणी लिहून दिलेलं आहे, आय हॅव रिसेंटली
पहा CET एक्झामिनेशन आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं की माझं जे नेम मिसमॅच आहे तो एरर त्या ठिकाणी येतो, हे आपण त्या ठिकाणी मेन्शन केले आणि डिटेल या ठिकाणी भरलेले आहेत. मग याच्यामध्ये तुमचं CET मार्कशीटवरचं नाव असेल, आधार कार्डवरचं नाव असेल, CETचा रोल नंबर आहे, डेट ऑफ बर्थ आहे, ॲप्लिकेशन नंबर आहे, मोबाईल नंबर आहे, ही सगळी डिटेल इन्फॉर्मेशन इथं भरायची आणि त्याला सपोर्टिंग डॉक्युमेंट आपण हे टाकले. आता इथे महत्त्वाचं आहे की डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करावे लागतात. तिथे खाली असं चूज डॉक्युमेंट, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर 100 KB कमीचा डॉक्युमेंट त्याच्यावर लागतो आणि एका ठिकाणी एकच डॉक्युमेंट. मग पहिल्या याच्यावर एक डॉक्युमेंट घ्यायचा, पुन्हा खाली जायचं, पुन्हा पोस्ट करायचा, त्याच्यावरती पुन्हा दुसरा डॉक्युमेंट करायचा, असे 3-4 डॉक्युमेंट खाली सेपरेट आपण त्याला अपलोड करायचे आणि त्याला पोस्ट करून टाकायचं. हे पोस्ट केल्यानंतर साधारणतः दुसऱ्या दिवशी तुम्हाला या प्रकारचा मेसेज त्या ठिकाणी प्राप्त होतो. हा जो मेसेज आहे तर हा मेसेज तुम्हाला सांगतो, थँक्यू कॉन्टॅक्टिंग अस ॲज यू मे बी अवेअर नेम मिसमॅचिंग एनेबल when fetching document from DigiLocker to ensure that only the rightful owner can access them. कारण हा समस्या फक्त योग्य माणसालाच तो डॉक्युमेंट मिळावा यासाठी आहे आणि म्हणून मग तुम्हाला हा डॉक्युमेंट घेण्यासाठी अडचण येते असं या ठिकाणी ते सांगतात. मग या ठिकाणी ते तुम्हाला तुम्हीच आहात हे सिद्ध करा यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी काय करतात ते तुम्हाला मेन्शन करायला सांगतात. अशा वेळेला आपण काय करायचं, खाली पुन्हा आणखी आपली पोस्ट करायची तयारी, या ठिकाणी खाली जागा असते पोस्ट लिहायला, त्या ठिकाणी आपली क्युरी पुन्हा आपण ती क्युरी त्या ठिकाणी मेन्शन करायची, नेम का चेंज झालं ते मेन्शन करायचं आणि ते जे डॉक्युमेंट अपलोड करायची तर सगळ्यात पहिला डॉक्युमेंट जो टाकायचा तो रिझल्ट कार्ड, नंबर 2ला जो टाकायचा आहे तुम्हाला तो तुमचं राजपत्र किंवा मॅरेज सर्टिफिकेट आणि नंबर 3ला तुमचं आधार कार्ड. एवढ्या गोष्टी त्यांना पोस्ट करून टाकायच्या आहेत. ह्या पोस्ट केल्याच्या नंतर साधारणतः 2 किंवा 3 तासाच्या आतच तुम्हाला ईमेल प्राप्त होतो आणि त्या ईमेलमध्ये तुमचे दोनही डॉक्युमेंट हे CBSEकडून तुम्हाला मिळालेले असतात. ते डाउनलोड करून तुम्ही त्याचे प्रिंटआउट काढू शकता. धन्यवाद. या पद्धतीनं कुठल्याही प्रकारच्या आधार कार्डमध्ये नाव न बदलता देखील तुम्ही तुमचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी डिजिलॉकरवरून त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि ही माहिती आपल्या इतर शिक्षक बंधू भगिनींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.